मुंबईत उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर ड्रोन उडताना बघायला मिळाले आणि त्यानंतर नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली। ड्रोनद्वारे मातोश्रीवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप होतोय, तर MMRDAने परवानगी घेऊन ड्रोन उडवले असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलंय। उद्धव ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात ड्रोन दिसल्यानं एकच खळबळ उडाली। मुंबईत ड्रोन उडवण्यासाठी बंदी असतानाही मातोश्री परिसरात दिसलेल्या या ड्रोनमुळे पाळत ठेवण्यात येते का असा सवाल निर्माण झालाय। मातोश्री बाहेर 2 ड्रोन उडताना दिसले। मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला। सुरक्षा रक्षकांनी त्वरित हा व्हिडिओ शूट केला। मातोश्री बाहेर ड्रोनने नजर ठेवल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। PKC खेरवाडी परिसरात MMRDA कडून सर्वेक्षण। ड्रोन दिसल्याच्या बातमीवर पोलिसांचं स्पष्टीकरण। परवानगीनेच ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याचा खुलासा। मातोश्री परिसरात अनेक महत्त्वाची प्रशासकीय कार्यालयं आणि निवासी वस्ती आहेत। हा सगळा परिसर हाय सिक्युरिटी झोन मध्ये असतानाही रहिवाशांना माहिती न देता ड्रोन कसं उडवण्यात आलं असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केलाय। सर्वसामान्याला माहिती देणं हे त्यांचं काम नाही का? इकडे कलेक्टर ऑफिस आहेत, म्हाडाचं ऑफिस आहेत, हे शासकीय विभाग आहेत, पण रहिवाशी पण राहतात ना। मग रहिवाशींची प्रायव्हसीचं काय? म्हणजे उद्या समजा कोण जेवतोय, काय वेगळं करतोय किंवा काय त्यामध्ये घरामध्ये करतोय, तर ते ड्रोननी येणार आणि तुम्ही त्याचे चित्रीकरण करणार। आणि विशेषतः मातोश्री आणि त्याच्या असलेला परिसर हा हाय सिक्युरिटी झोन आहे। मग MMRDAचा कुठच्या स्कोपमधून हा ड्रोन करतायत? त्यांना आता कुठचा आज पुनर्बांधणी करायचे आहेत? उबाठाच्या लोकांना सहानुभूतीची फार गरज आहे निवडणुकीच्या अगोदर। त्यामुळेच त्यांनी कसलीही शहानिशा न करता, पोलिसांशी अथवा प्रशासनाशी चर्चा न करता पहिल्यांदा मीडियाशी बोलणं श्रेयस्कर समजलं। कारण त्यांना कुठेतरी आता तोंडावर पडायची सवय झालेली आहे। त्यामुळे कुठलीही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उबाटाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते। आमदार आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी सवाल उपस्थित केले। कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतात? कोणतं सर्वेक्षण तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची परवानगी देतं? कोणतं सर्वेक्षण पाहिलं गेल्यावर ड्रोनला त्वरित उडून जाण्याची परवानगी देतं? याबाबत रहिवाशांना का सूचित केलं गेलं नाही? MMRDA फक्त आमच्या घराची संपूर्ण PKC साठी निगराणी करत आहे का? या प्रकारानंतर मातोश्री आणि ठाकरेंची सुरक्षा वाढवण्याची मागणी करण्यात येते। तर फेक नरेटिव्ह पसरवण्याचा हा प्रयत्न असून सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं केलाय। आता मातोश्रीच्या बाबतीत सातत्याने धसका घेतलेली लोक असल्यामुळे ते सतत असा ड्रोन घेऊन बसतात। आता त्यांना कळतं कोणी येऊन भेटून गेलं तर कळणार नाही, मग ड्रोन ठेवला पाहिजे ना। किती म्हणजे खालच्या पातळीवर हे लोक जात आहेत आणि किती अविश्वसनीय कारभार यांचा चालू आहे त्याचं ते द्योतक आहे। गृह मंत्रालय आहे की नाही असं शंका वाटावी असं महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे। सरकारवर टीका करायला मुद्दे नाहीत आणि मग फेक नॅरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला निकाल त्यांच्या बाजूने झाला तशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे। मला वाटतं ह्यांना उत्तरच नको प्रश्नाचं, ह्यांना सहानुभूती, संशय, बघा आम्हाला कसे दबाव आणतायत, आमच्यावर पाळत ठेवतायत। मला वाटतं रडीचा डाव नका खेळू ना, मैदानात या, लढा, हरजित तर होत असते, परंतु ह्यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती, नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मातोश्री बाहेर ड्रोन दिसल्यानं संशयाचं धुकं निर्माण झालंय। पोलिसांनी सर्वेक्षणासाठी MMRDA कडून परवानगीने ड्रोन उडवण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरी हा मुद्दा आता राजकारणाचा झालाय। पोलिसांनी परवानगी दिली तर मातोश्रीला का कळवलं नाही आणि MMRDA रविवारच्या दिवशी कोणतं सर्वेक्षण करत होती आणि मातोश्रीवर आत डोकावण्याचा हा प्रयत्न नाही का असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत। ड्रोनवर बंदी असताना देखील मातोश्रीच्या आजूबाजूला ड्रोनच्या गिरट्या घालताना दिसतात, त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आलेला आहे। तपासाचा भाग आहे,
त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे. पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं. नजर ठेवली जाते अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती. माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही. आता या प्रकरणावरून पोलीस आणि MMRDAलाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाब विचारण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात या मुद्द्यावरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.